हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 40. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नाही इह या योग मार्गामध्ये अभिक्रम प्रयत्न करण्यामुळे नाश हानी अस्ति आहे, प्रत्यवाय क्षय किंवा ऱ्हास नाही विद्यते आहे, स्वल्पम अत्यल्प थोडेसे, अपि जरी अस्य या धर्मस्य धर्ममार्गाचे त्रायते मुक्त किंवा उद्धार करते, महतः फार मोठ्या भयापासून. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. तात्पर्य: कृष्ण भावना भावित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णांप्रित्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते नाही, तर त्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेमध्ये प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेले 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे चालू होते. परंतु भौतिक कर्म मात्र 100% पूर्ण झाल्या वाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते, पण भगवंतांच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. या संबंधी श्रीमद भागवतात सांगतात, जर मनुष्याने आपले नियत कर्मे त्यामागून कृष्ण भावनेमध्ये कर्म केले आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे तो पतित झाला तर त्याची काय हानी होणार आहे? आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याला काय लाभ होणार आहे? किंवा मनुष्याला संपूर्ण जगाची प्राप्ती होऊनही शाश्वत आत्माच गमवावा लागला तर त्याला काय लाभ होणार आहे? भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीरासोबतच अंत होतो. परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे. हरे कृष्ण.